पकडायचं, खडू नीट पकडायचा. तर कसे आज सगळे स्ट्रेट लाईन करा. लोक सुरू होते सकाळपासून. तर मी ड्युटीवरून आले तर माझी पोरगी नीट, आली नीट. माझ्या पाटी पेन्सिल घेऊन. मम्मी हे मला बघ असं. शिकवतं, तिला मी स्ट्रेट लाईन, स्लिपिंग लाईन स्ट्रेट सगळं लाईन, शिकवलं. तर ती पण करत होती सोबत. स्ट्रेट लाईन. आता शाळेला सुट्टी आहेत पण घरी काहीतरी शिकवलं तू कर पाहिजे आता. ना. तर तिला चालू होता अभ्यास. कर. मम्मा हे शिकव Straight ते line कर. शिकव. तो झोपून आमचा अभ्यास चालू होता. झोपून हां. झोपून ती अभ्यास करत होती. कर. मग मी फ्रेश वगैरे झाले. मग आम्ही गेलो खाली मच्छी आणायला कारण की आज मावळा बनवायचं होतं. हां. तर मला पाहिजे होती बांगडा बांगडा. कसा दिला? तर मी काकूंना सांगितलं मला बांगड्या द्या ते करून. मोठावाला? 100ला वाटा होता 4. तर मी बांगडा द्या मच्छी ना एक घेतली. वाटा. भरपूर मच्छ्या होत्या काकूंकडं. कोळंबी होती, मांदेली होती, बोंबील होते, हलवा होता, राजाराणी होती, सुरमे होती, पुपा होता. मग मी घरी आले, म्हणजे दूध तापत ठेवलं. नंतर मग साबुदाणे भिजवले, साबुदाणे पण करायचे होते. मग नंतर मी कॉफी प्यायले कारण की झोपून उठल्यावर कॉफी तर पाहिजे. दुपारी मी थोडं झोपते कारण की मला नाईट ड्युटीला जावं लागतं. मग उठल्यावर मी कॉफी प्यायले आणि काय पाऊस चालू होता बाहेर. खूप सुंदर वाटत होतं. जोराचा पाऊस चालू होता एकदम. मग संध्याकाळ उठल्यावर बघितलं तर बघू शकतो किती छान वाटत होतं आज. कारण की पाऊस होता आज, गरम पण नव्हतं होतं. नंतर मग पाऊस एन्जॉय केला मी कॉफी पियत. माझ्या माहीला पण मी दूध दिलं होतं प्यायला. मग मी घेतली मच्छी चांगली मी धुवून घेतली पाण्यातून. मी 2च पीस करायला लावलेले मधून, म्हणजे कारण की मला फ्राय करायचं होतं बांगडा. तर चला मच्छी फ्राय करूया. मग त्याला मी वाटण करून घेतलं. हिरवं वाटण, लसूण, कोथिंबीर, मिरची वाटून घेतली छान. मग त्याला मिक्स केलं. त्याच्यामध्ये टाकलं मी 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर, थोडंसं हळद टाकली. मिरची पावडर थोडा जास्तच टाकलं होता. नंतर मग मी मीठ टाकलं चवीप्रमाणे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाका. साईडलाच मी डाळ भात पण करत होती आणि शेंगदाणे मी रोस्ट करून घेतलेले साबुदाण्याच्या खिचडीसाठी, कारण की साबुदाण्याची खिचडी पण बनवायची होती. डाळ झालेली होती शिजवलेली कुकरमध्ये. मग मी मॅरिनेट करून घेतलेलं मच्छीला. नंतर मी साबुदाणा बनवायला घेतला. त्याच्यामध्ये मी तेलमध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरा आणि बटाटे टाकून शिजवून घेतले. मग मी साबुदाणा आणि शेंगदाणा टाकला. मस्त एकदम अशी खिलखिलीत कशी एकदम साबुदाणा होतो तसा झालेला होता वेगळा. मग मी माझ्या पोरीला दिला खायला, कारण की तिला साबुदाण्याची खिचडी खूपच आवडते. माहीला दिली खायला. ती बघून खूप खुश झाली. तर गरम होती तर मला बोलते मम्मा मला तिथं दे, म्हणजे TV चालू होता तर मला बाहेर दे. माझे सासरे झोपलेले होते, ते पण नाईट ड्युटीला जातात, तर ते पण झोपलेले होते. महिला दिली खिचडी खायला. मग मी लागली परत. तर मॅरिनेट केलेली मच्छी घेतली मी फ्राय करायला.